दत्तवाडीत विद्यार्थ्यांच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च, 21 विद्यार्थ्यांना दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अन्यायाच्या निषेधार्थ 21 दिवंगत विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दत्तवाड तालुका शिरोळ येथे गांधी चौक ते दसरा चौक या मुख्य मार्गावर कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी विद्यार्थी, पालक, युवक, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत न्यायाची मागणी केली। यावेळी कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस उदय पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील, NS पाटील, ॲडव्होकेट प्रगती, युवराज घोरपडे, राणी खेमलापुरे, सूरज शिंगे आदींनी आपल्या मनोगतातून घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला। कॅन्डल मार्चमध्ये सहभागी नागरिकांनी हातात मेणबत्ती घेऊन शांततेच्या मार्गाने निषेध व्यक्त केला। यावेळी विद्यार्थ्यांच्या स्मरणार्थ 2 मिनिटं मौन पाळून 21 विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। उपस्थितांनी संविधान जिंदाबाद, शिक्षण वाचवा, भारत माता की जय अशा घोषणा दिल्या। वक्त्यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की देशाच्या भवितव्य असलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणं अत्यंत दुर्दैवी आहे। अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शासनाने ठोस उपाययोजना करणं आवश्यक आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या हक्कांचं संरक्षण करण्याची जबाबदारी शासनाची असल्याचं त्यांनी नमूद केलं। या प्रसंगी ॲडव्होकेट युवराज घोरपडे, अभिनंदन पाटील, भैया चौगुले, मलगोंडा पाटील, प्रकाश सिद्धनाळे, विवेक चौगुले, प्रवीण सुतार, सचिन हेमगिरे, गायत्री कुरुंदवाडे, राधा पाटील, सीमा पाटील, प्रियांका चौगुले, सुरेखा सुतार, त्याचबरोबर या कॅन्डल मार्चमध्ये विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते। कार्यक्रमाचा समारोप श्रद्धांजली अर्पण करून विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी सामूहिक प्रार्थना करून करण्यात आली। शिवार न्यूजसाठी इसाक नदाब, दत्तवाड।